नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मान तालुक्यामधून. मान तालुक्यामधील पळशी गावामधील आपल्या बहिणीला पळवून नेल्याच्या रागामधून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चाकूने वार केल्याचा प्रकार घडलेला आहे. पळशी येथील हनुमंत लक्ष्मण दौंड वय 32 राहणार पळशी या युवकाला सातारा मसवड रस्त्यावरती गोंदवले गावातील एका मटणाच्या दुकानाच्या समोर संशयित आरोपी गणेश तात्याबा डोले व इतर 4 जणांनी चाकूने वार केल्याचा प्रकार घडलेला आहे. यावेळी त्याच्या खिशामधील 1 लाख रुपये नेल्याची ही फिर्याद जखमी लक्ष्मण दौंड याने आपल्या फिर्यादीमध्ये दिलेले आहे. दिनांक 24 रोजी हा प्रकार दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील मटणाच्या दुकानासमोर घडलेला आहे. याबाबत दहिवडी पोलिसांमध्ये 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही घटना समजताच तात्काळ ओडूस पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सूचना करून आरोपींना पकडण्याची टीम तयार या ठिकाणी केलेली आहे. या बाबत दहिवडी पोलिसांमध्ये दहिवडी पोलिसांमध्ये संशयित आरोपी गणेश तात्याबा डोले व इतर 4 विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक S.A. धोंगडे हे करीत आहेत.